खूप छान. चला नक्कीच हसण्याचे दिसतात हे. नक्कीच छान आहात सर्वजण. आवर्जून आपल्या कंपनीची अॅनिव्हर्सरी चा कार्यक्रम करण्यासाठी सर्वजण आले, त्यांचे सर्वांचे मनापासून पहिलं प्रथमतः धन्यवाद. आज आपल्या कंपनीला गेली अहोरात्र लोकांची सेवा करता करता 14 वर्ष पूर्ण होतात आहे. की ज्यावेळेस कंपनी स्टार्टअप झाली होती त्यावेळेस कुठंतरी एक छोटस रोपट आपल्या रिस्पेक्टेड एमडी सरांनी लावलं होतं. की असं वाटलंही नव्हतं की एवढं मोठं हे एवढ्याशा रोपट्याचं आज वटवृक्ष होईल आणि आज हे झालेलं आहे. हे होण्यापाठीमागं तुमच्यासारख्या सर्व आई बाबांचा आज खूप मोठा हातभार आहे. की नुसतं कोणी एकाने जर विचार केला की मी करेल असं पुढेही होत नाही. त्यासाठी सगळ्यांची साथ हवी असते आणि तुम्ही सर्वांची साथ अशीच लाईफ गेनच्या सोबत आहे. त्याच्यामुळे लाईफ गेनचं हे रोपटं कुठंतरी वटवृक्ष होण्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. ज्यावेळेस कंपनीची स्थापना सरांनी केली त्यावेळेस एक छोटस सेंटर शहापूर या ठिकाणी सरांनी स्थापन केलं होतं. आणि त्या शहापूर या ठिकाणी सेंटर स्थापन केल्यानंतर ज्या कंपनीकडून ते साहित्य विकत घेत होते ती कंपनी कोरियन होती. त्यामुळे कोणतीही मशिनरी मागवायची असेल किंवा मशिनरी आई बाबांसाठी जर थेरपीला घ्यायची असेल तर सगळं मटेरियल विदेशातून येत होतं. हा विदेशातून मटेरियल येत असल्यामुळं प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला अडचणी बऱ्याचशा समस्यांना सामोरं जायला लागत होतं. त्यावेळेस सरांनी देशभरामध्ये फिरून प्रत्येक ठिकाणी पाहिलं की भारतामध्ये एखादी अशी कंपनी असेल की बाबा विदेशातून मटेरियल मागवण्यापेक्षा आपल्याकडे एखादी कंपनी असेल. भारतामध्ये एकही अशी कंपनी नव्हती की स्वतः ते प्रोडक्ट तयार करतील किंवा थेरपी आई बाबांसाठी देतील. ज्या काही कंपन्या होत्या त्या सगळ्या विदेशी होत्या. चायनीज, कोरियन या सारख्याच कंपन्या होत्या. आताही बऱ्याचशा असतील पण भारतामध्ये भारताच्या लोकांच्या दृष्टीने बनवली गेली एकही कंपनी नाही. आणि हा विचार मनात घेऊन मग त्यांनी ते ध्येय धरलं आणि ध्येय धरल्यानंतर या कंपनीची आपली स्थापना केली. या कंपनीची स्थापना करत असताना एक 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 माणूस त्याच्यासोबत जोडत गेला. जसे आपले कंपनीचे जे ऍडमिन डायरेक्टर आहेत रिस्पेक्टेड दिगंबर शिंगोले सर हेही त्यांच्या साथीला हाताला हात लावून हे काम करत होते. त्याच्यानंतर आपले रिस्पेक्टेड डॉक्टर प्रेम जाधव सर यांनी साथीने मिळून ही कंपनी हळूहळू करून वाढवायचं काम केलं. लोणावळा असेल, तळेगाव असेल, खोपोली असेल किंवा उरण सारख्या या ठिकाणी आता सर त्या पद्धतीने हे कार्य चालूच आहे. देशभरामध्ये जवळजवळ 140 पेक्षाही आपले सेंटर्स आहेत. महाराष्ट्रभरामध्ये 80 पेक्षा जास्त सेंटर्स, कारण की आपली कंपनी महाराष्ट्रीयन आहे. कंपनीची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे. कंपनीची सुरुवात आपल्या या शहापूर या ठिकाणावरून झालेली आहे. आज तागायत हळूहळू करून प्रत्येक गावागावात, जिल्ह्यात, तालुक्यात हे सेंटर पोहोचवण्याचं काम चाललंय. त्याला तुमच्यासारख्या सगळ्या आई बाबांचा हातभार लागतोय. तुमच्यासारखे सगळे आई बाबा या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी थेरपी घेऊन आई बाबांना सांगण्याचं काम करतात. जसं कसं असतं की सूर्य मावळायला ज्यावेळेस लागला त्यावेळेस त्यांनी विचारलं की बाबा मी मावळल्यानंतर या जगाला अंधारातून कोण प्रकाशाकडे नेणार आहे, अंधार दूर कसा होणार आहे. त्यावेळेस ग्रह असेल, चंद्र असेल, तारे असेल, कुणी पुढे नाही आले पण एक छोटीशी पंथी पुढे आली. पंथी म्हणली की मी माझ्या पुरता प्रकाश निर्माण करून मी तुमचा अंधार आणि अंधाराला कमी करण्याचं काम त्या पंथीने केलं. तशा पद्धतीने आपण सर्वजण की या शरीरामध्ये अंधार निर्माण झालेला आहे, रोगांचा अंधार निर्माण झालेला आहे. हा रोगांचा अंधार आपल्याला कुठेतरी बाहेर काढायचा आहे आणि हा रोगांचा अंधार बाहेर काढण्यासाठी ही लाईफ गेनची थेरपी आज आपल्या या देहूनगरीमध्ये आलेली आहे. आणि आपण एक काम करायचंय की आपण थेरपी घेतोय पण आपण प्रत्येकाने थेरपी घेऊन आजूबाजूच्या सगळ्या लोकांना हे सांगण्याचं काम करायचंय. कारण की माणूस फक्त एकच गोष्टीचा विचार माणसाने डोक्यात ठेवलेला आहे की मी जर आजारी असेल तर बरं होण्यासाठी त्याला एकच त्याच्या डोक्यात फक्त गोळी, औषध, ऑपरेशन एवढ्याच गोष्टी. तो दुसरा कोणता विचार करण्याच्या मानसिकतेने राहिलेला नाही. फक्त एकच विचार त्याच्या डोक्यात चालेल, मला जर आजारी होता असेल तर मला एखादी गोळी खाल्ली की मला बरं वाटेल. पण गेली कित्येक वर्ष जसा तुमचा जन्म झालाय तेव्हापासून तुम्ही आजारपणासाठी गोळ्या खाताय. गुडघे दुखायला स्टार्ट तुमचे 20 वर्षापूर्वी झाले होते तेव्हापासून गोळी खात होता. मग गोळीने जर फरक पडणार असता तर आतापर्यंत ते बरे झाले असते ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची की गोळी असेल, औषध असतील, मेडिसिन असतील, या सगळ्या ट्रीटमेंट कशासाठी आल्या होत्या? इमर्जन्सीसाठी. जसं की सिझरिंगची ट्रीटमेंट आली असेल कशासाठी आली होती की आता शक्यच नाही आई किंवा मुल एकच वाचले अशा परिस्थितीमध्ये मग पोट पाडून ती सिझरिंग करून त्या मुलाला बाहेर
बाहेर काढण्याचं काम होतं. पण आता सर्रासपणे प्रत्येक जर 100 लेडीजची जर प्रेग्नन्सी असेल तर त्यापैकी 99 लेडीजची सिझरिंग होते, हे लक्षात घ्या. कारण की काही काही गोष्टी असतात ते शेवटच्या घटकाला यूज करायच्या असतात. पण आपण आता सर्रासपणे काय करतोय, जे दिसेल त्या पद्धतीने आपण चालले की लवकर फरक पडावा, लवकर सगळ्या गोष्टी लवकर 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 सगळ्या आयुष्याचं लवकर होऊन बसले. आणि त्याच्यामुळे 100 वर्ष कुठेतरी जगणारा माणूस, कोणतरी आजार पण नसणारा माणूस आता 20, 30, 40 आजार आहेत. काल एक मला संध्याकाळी रात्री एक बोलता बोलता बातमी ऐकू आली की आमच्या इकडेच बाजूला राहणार 3 वर्षाच्या मुलाचे डोळे गेले. किती? 3 वर्षाचं चांगला सदृढ मुलगा, चांगलं व्यवस्थित तिथं कशाने गेले? मोबाईल. ही परिस्थिती आहे. पूर्वी असं असायचं की लहान मुल जर रडलं, तुमचं लहान मुल रडलं तर काय करायचं? पटदिशी जवळ घ्यायचं. जवळ घेतलं की ते मूल शांत व्हायचं. कारण की का? जन्म पोटामध्ये असल्यापासून त्यांनी एकच गोष्ट ऐकली असते, तुमच्या हृदयाचे. आता काय करता? मुलं रडलं तुम्ही सांगताय. आता काय देताय? मोबाईल देताय. मोबाईल दिले का ते पोरही छान झाले, ते पोरही गप्प बसले. पण त्या आईच्या मायेची ऊब त्याला लागणार आहे का? नाही लागत. आणि त्या मुलाने मोबाईल पाहून 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 शेवट आता दवाखान्यामध्ये ऍडमिट, ऑपरेशन करायला सांगितले डॉक्टर. पर्याय नाही, दिसतच नाही त्या मुलाला, 3 वर्षाच्या मुलाला. ही परिस्थिती समाजामध्ये वाढत चालली. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाढत चाललेला आहे. की छोट्यातल्या छोट्या गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागलो, त्याचा परिणाम हा सगळ्या गोष्टीने झालेला आहे. पूर्वी या सगळ्या गोष्टी होत्या, त्याचं लिमिट कुठंतरी होतं ना. साधनं कमी होती सगळ्या गोष्टीची. की कुणाला भेटायचं असेल किंवा कुणाला काय संदेश पोहोचवायचा असेल त्यावेळेस पत्र पाठवायचे ना. मग त्या पत्राची वाट बघत थांबायचं. तो एक पत्र पोहोचल्यानंतर तो पोस्टमन घरी पत्र घेऊन यायचा. त्या म्हातारीला बिचारायला वाचताही येत नव्हतं, त्या पोस्टमनलाच वाचायला लावायचं. मग ते काहीतरी खुशालीची काहीतरी गोड बातमी जर सांगितले, त्या पोस्टमॅनला आपण जीव घालून पाठवायचे. तशी पाठवली होती, ही परिस्थिती होती. आणि आता घरातल्या घरात मोबाईल, बसल्या बसल्या इथं असे बसल्या दोघं एकामेकासोबत बोलत नाही. वडील जर घरात आले तर मुलगा घरातून बाहेर जातो, मुलगा घरात असेल तर वडील घरात येत नाही. ही परिस्थिती आता सध्या. महाभारताची गोष्ट तुम्हाला माहित असेल. महाभारत कोणी जिंकलं? कौरवांनी जिंकलं का पांडवांनी जिंकलं? पांडवांनी जिंकलं ना. ज्यावेळेस हे युद्ध होणार होतं त्यावेळेस दुर्योधन आणि पांडवांचे अर्जुन हे सुद्धा कुठे गेले? श्रीकृष्णाकडे गेले ना. पण अर्जुनाला पोहोचायला थोडासा वेळ लागला. दुर्योधन लवकर पोहोचला आणि लवकर पोहोचल्या श्रीकृष्ण त्यावेळेस झोपले होते. दुर्योधन त्यांच्या पायापाशी जाऊन थांबला आणि अर्जुन त्याच्या डोक्यापाशी जाऊन थांबला. श्रीकृष्णाने ज्यावेळेस डोळे उघडल्यानंतर पहिलं काय दिसलं? अर्जुन दिसला. पहिलं दुर्योधन दिसलं. पायाकडे दुर्योधन म्हणलं, पहिला दुर्योधन दिसला. आता त्यावेळेस महाभारताचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस आपल्याला वाटत असेल, तुम्हाला श्रीकृष्ण किती वयाचा होता? किती वयाचा होता? की ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं कोणाला वाटत 30 असतील, 45 असतील किंवा 40 असतील. आई तरुण वयात नव्हते, 96 वर्षाचे होते. किती? 96 वर्षाचे. आणि त्यांनी मग ज्यावेळेस ते डोळे उघडल्यानंतर दुर्योधन मला म्हटला की आता कुरुक्षेत्राचं युद्ध चालू झाले, मला तुमची साथ हवी. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले की आता मी तर ठरवलंय, मी काय युद्ध करणार नाही किंवा युद्धामध्ये कोणताही प्रत्यक्ष सहभाग घेणार नाही. मी आता एवढा थकलेलो. तू विचार कर, मी तुला हवाय की माझं 6 सहस्त्र सैन्य तुला हवंय. ही परिस्थिती. आता दुर्योधनाने पण विचार केला की आता अर्जुन श्रीकृष्ण एवढा थकलेले आणि एवढ्या म्हाताऱ्या माणसाला घेऊन जाऊन तरी करणार नाही, युद्धही करणार नाही, त्यापेक्षा मी सैन्य घेऊन जातो. दुर्योधन काय करतो? सैन्य घेऊन जातो. आता पाठीमागं उभा असलेला अर्जुन लगेच त्याच वेळेस त्यांना म्हणतो, मग काय रे अर्जुन, काय आला तू? नाही, मलाही तुमची मदत हवी. आणि मग थोड्या वेळापूर्वी बोलायचं ना, आता माझ्याकडे होतं नव्हतं तेवढं सगळं त्याला देऊन टाकलं. नाही, मला ते सैन्य नकोच आहे, मला फक्त तुम्ही. आणि मी येऊन काय करणार? मी ना युद्ध करणार नाही, काय करणार नाही, काय मी येऊन काय करणार? तो नाही, तुम्ही फक्त या आणि माझ्या गाडीचं सारथ्य करा. आणि त्यांनी सारथ्य केलं. कोण जिंकलं? पांडव. कोण जिंकलं? पांडव जिंकले ना. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की 96 वर्षाचे अनुभव त्यांच्या गाठीशी होता. आणि हा 96 वर्षाचा अनुभव आपल्या घराघरामध्ये आपल्या आजी आजोबांच्या रूपाने
तो कुठंतरी आता कमी होत चाललेला आहे. ही महत्वाची गोष्ट आहे की पूर्वी असं असायचं की घरामध्ये आजी आजोबा असायचे, आजी आजोबा नातवाला खेळायला घेऊन जायचे किंवा बाहेर घेऊन जायचे, त्याला सगळे संस्कार कळायचे, सगळ्या चांगल्या गोष्टी हवे नको त्या गोष्टी सांगायचे, महाभारत रामायणाच्या गोष्टी सांगायचे आणि त्यामुळे संस्कार घेऊन तो मुलगा चांगला काढायचा. पण आता घरामध्ये तशी परिस्थिती राहिली नाही, कारण की आजी आजोबांची रवानगी आपण कुठे गेली, एक तर खाली एखाद्या खोलीत, नाही तर मग वृद्धाश्रमात. आई मुलांना बोलून देत नाही, नातवांना बोलून देत नाही, आजी बरोबर तिच्याचा नको नागे जाऊ, तिच्या पैसे लावू नको. आणि ह्या परिस्थितीमुळे आता या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. कारण की त्यावेळेस राजा राणीचे संसार नव्हते, आता राजा राणीचे संसार सुरू झाले. त्यामुळे राजा राणी दोघच जण आणि एक मुलगा नाही तर दोन मुलगे. म्हातारे आई वडील नको. आणि हे म्हातारे आई वडील ज्यावेळेस तुमच्या सोबत होते त्यावेळेस घराला घर पण होतं, सारथ्य करायच्या घरामध्ये. आजच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती की वडील मुलाला म्हणतात, मुलगा एखादी गोष्ट जर करत असेल तर मुलाला म्हणतात काय करतो, त्याच्या काय गोष्टी म्हणत असतात, काय करतो, काय चाललंय, कशासाठी करतो. त्यावेळेस मुलगा उत्तर देतो, बाबा कापा हो तुम्हाला काही कळत नाही. त्या वडिलांची फक्त एकच अपेक्षा असते का मुलगा चुकू नये बाबा, कोणत्याही गोष्टीत अडकू नये, त्याचं पुढे तरी भलं व्हावं, चांगलं व्हावं. आणि अशा चांगल्या मानाने निर्मळ मानाने तो बोलत असतो. पण त्यावेळेस मुलगा ज्यावेळेस त्याला असं उलट उत्तर देतो ना, त्यावेळेस त्या बापाच्या मनाला काय वेदना होत असतील हा तो बापच समजू शकतो. कारण की आयुष्यभर सगळ्या गोष्टी कोणासाठी केलेल्या असतात, त्यांनी मुलांसाठी, घरच्यांसाठी, सगळ्यांसाठी केलेले असतात. प्रत्येक क्षण खर्च केलेला असतो, जसं त्याला समजायला लागते. आता तरी आमची परिस्थिती थोडीशी वेगळी की ह्या वयानंतर 22, 25, 30 वयामध्ये आमच्या अंगावरती जबाबदारी आली असते. तशी त्या वयामध्ये त्या आई बाबांची परिस्थिती नव्हती. वयाच्या 11व्या 12व्या 13व्या वर्षी त्यांच्या अंगावरती जबाबदारी आली होती आणि तेव्हापासून अहोरात्र गरिबी, हाल, अपेक्षा सहन करत 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 प्रत्येक गोष्टीची तडजोड करत करत आज त्यांनी हे वैभव उभं केलेले. ते कोणासाठी केलेले की माझ्या मुलांना मला ज्या गोष्टी भेटल्या नाहीत, की माझी इच्छा होती या कॉलेजला मला ऍडमिशन घ्यायची किंवा त्या शाळेत मध्ये शिकायची, ती इच्छा माझी पूर्ण झाली नाही, पण माझ्या मुलाची इच्छा मी नक्की पूर्ण झाली. माझी इच्छा होती घरापुढे 4 व्हीलर गाडी असावी, मला चालवता येत नाही, पण माझ्या मी मुलासाठी आणलं. परिस्थिती अशी आमची होती की घरामध्ये गळतं घर होतं, पण लोकांसारखा बंगला हवा होता, त्यासाठी मी तो मुलांसाठी माझ्या तो बंगला बांधून ठेवणार आहे. आणि ते सगळं गतवैभव प्राप्त झाल्यानंतर परिस्थिती काय होती की राजा राणीचे संसार चालू होतात आणि त्या आई वडिलांना त्या घरामधल्या कुठल्या तरी एखाद्या रूम मध्ये पाठवलं जातं. आणि आता तरी इथं आहे जरा परिस्थिती तशी बरी पाहायला म्हणा, पण बऱ्याचशा ठिकाणी तर अशी परिस्थिती की ती जागा पण ठेवीत नाही, तिथं पण जागा ठेवीत नाही, डायरेक्ट वृद्धाश्रमावर. पूर्वी असा काळ होता की मुलं ही शिकलेली नसायची, अडाणी असायची. त्या काळामध्ये भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकही वृद्धाश्रम नसेल. जशी मुलं शिकली तशी आता गावोगावामध्ये आणि तालुक्यांमध्ये वृद्धाश्रम जमा व्हायला लागलेले. ही परिस्थिती ही तर कुठंतरी आपल्याला विचार करायला लावणार आहे. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीच्या आविर्भावात चाललेलो आहे, कोणती गोष्ट ही आपली म्हणून चाललेलो आहे हे आपल्याला कळायला मार्ग नाही. प्रत्येक वेळेस कोणती गोष्ट आपली, प्रत्येक एखादा माणूस जर भेटला ना तो माझं मी बघा, माझं आयुष्य माझं मी ठरवेल, मी माझं मी करेल. कोणत्या माझं मी, कोण्या याच्यावर? बँकेमध्ये जर तुम्ही ठेवली, काही पैसे जर ठेवले, पैसे जर ठेवलं तुम्ही एखाद्या बँकेमध्ये, तर ती बँक तुम्हाला काय देते? व्याज देते ना. पैसे कोणाचे असतात? तुमचे असतात, कधी बँकेचे असतात. तशाच पद्धतीने परमेश्वराने ही आयुष्यरूपी ठेव आपल्याला दिलेली आहे. जा ही 60 वर्ष घे, हे 70 वर्ष घे, 80 वर्ष घे आणि बिंदास मध्ये तू वापर कर त्याचा. माणूस पण त्या विरोधात नाही, माणूस फक्त तो घेतोय आणि त्या पद्धतीने परमेश्वराला आता बँकेमध्ये पैसे ठेवले तर बँक व्याज देते, ते परमेश्वराला व्याज द्यायला नको. देतोय का आपण याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे ना. देत नाही आपण. तो परमेश्वर काय व्याजारोपी तुम्हाला पैसे मागत नाही. तो काय म्हणतो, एखाद्या भुकेल्याला अन्न चार, ताण द्यायला पाणी पाज, एखाद्या गरजूला मदत कर, आई बाबांची सेवा कर, बस. त्याच्या व्यतिरिक्त काय? आणि हे सगळं माणूस करतच नाही. मग त्याच्यामुळे तो व्याज घ्यायचा, ज्यावेळेस व्याज मागायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तो देतच नाही. परमेश्वराला असं वाटतं की जाऊ दे, चला आता लहान आहे, अजून काही गमवत नाही, आणि जसं जसं मोठा होईल तसं तसं तो व्याज माझं भरेल. पण तरी तो काय मोठा होतो, 20, 25, 30 वर्ष झाल्यात, पण तो काय व्याज भरत नाही. शेवट परमेश्वर काय करतो की नाही, आता याला कुठेतरी आठवण करून दिली पाहिजे की व्याज भरायचे, आठवण करून तर दिली पाहिजे ना. परमेश्वर त्याला नोटीस पाठवायची तयारी करतो. असा जर त्यांनी भयान वेगाने चाललेला असतो, अचानक एखादी म्हैस आडवी होती, म्हैस आडवी होती, ऍक्सिडेंट होतो, तसाच
पडला जातो, दवाखान्यामध्ये ऍडमिट केला जातो, दवाखान्यामध्ये 2 3 4 महिने ट्रीटमेंट चालते, 5 6 महिन्याचं चांगलं बिल निघून येतो. त्याच्यानंतर घरी आणला जातो, शेजारचे बाजारचे विचारतात काय झालं होतं, म्हणतो काय ना म्हैस आडीवाली. आणि म्हैस नव्हती आडीवाली, देवानी पाठवलेली ती नोटीस होती. व्याज भरण्याचे व्याज भर, तरी तो आयुर्भावाचा असल्या किती बँक आल्या किती बुडाल्या. मी आहे तसाच आहे, मी घरात मुद्दलाचा हप्ता कधी फेडेल नाही, व्याज कधी फेडणार. ते आयुर्भावात परत त्याचं आयुष्याचं दिनचक्र चालू होतं. अजून 10 12 वर्ष झाल्यात. तो परमेश्वर बिचारा परत म्हणतो की अरे अशीच सगळे जर मला बुडवले भेटणार तर माझी बँक चालायची नसते. तो ठीक आहे जाऊ द्या, अजून एखादी मी नोटीस पाठवून बघतो. त्याच्यानंतर परत तयारी करते नोटीस पाठवायची. त्याच्यानंतर अचानक असा घरामध्ये बसलेला असतो, अचानक त्याला काहीतरी होतं, दवाखान्यामध्ये ऍडमिट केला जातो. दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर परत 5 6 महिन्याचा सगळा कालावधी आखा खागला जातो, फार बारीक होतो. सगळी परिस्थिती बेकार होती. शेवट परत तिथून घरी निघून येतो. तिथून घरी आणतात, शेजारी बाजारी परत विचारतात काय झालं होतं, काय नाही डेंगू झाला होता. आणि डेंगू नव्हता झाला, देवाने पाठवलेली एक नोटीस होती, मार्च एंडिंग जवळ आले, भरून टाक. तरी तो आयुर्वादात अशा किती बँक आल्या किती गेल्या, मी आहे तिथं ते जागेवर, मी नाही नोटे काय भरणार. आणि त्या आयुर्वादात शेवट परमेश्वर विचार करतो की अरे असंच जर सगळेजण करायला लागले तर माझी बँक टिकायची कशी, चालायची कशी. शेवट म्हणतो आता कुठंतरी जप्ती आणलीच पाहिजे. आणि मग जप्तीची तयारी करतो. इकडे सगळी तयारी होते, खात्यावर घेऊन गेला जातो, मरतो. शेजारच्या बाजारे म्हणतात की अजून वय झालं नव्हतं. वय नक्कीच झालं नव्हतं, ठेव होती, पण ती व्याज कधी न भरल्यामुळे त्या गोष्टी घडलेल्या ही महत्वाची. आपण काय करतोय याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की आपलं चाललंय काय, कशासाठी जीवन चाललेलं आहे. प्रत्येक गोष्टीत हाव 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 हाव. एक व्यापारी होता, त्या व्यापाऱ्याकडे सोन्याची वीट होती. तो काय करायचा, ती वीट घ्यायचा, पिढ्याची वीट होती, सोन्याची वीट होती. सोन्याची वीट म्हणलं की एक तोळा किती महाग आहे, किती महाग आहे ना. सोन्याची वीट म्हणलं किती तोळे असेल, किती पैसे मौल्यवान असेल. ती वीट काय करतात, त्यांनी पुरून ठेवली होती. पुरून ठेवली होती. रोज रविवारचा फक्त काय करायचं, ती पुरलेली वीट उघडायचा, उघडून पाहायचा, परत पुरून ठेवायचा. असं करत करत त्याने ना बायकोला साडी घेतली, ना दवाखान्यासाठी पैसे दिले, ना मुलांच्या शिक्षणासाठी काय केलं, काहीच नाही केलं. ती वीट जपून त्यांनी ठेवली. असं करता करता एक दिवस असा येतो की वीट ती जाते चोरी. आता चोरीला गेले, एक रविवारचा उठतो, पाहतो खोलून, वीट काय त्याला भेटत नाही. शेवट मग जातो पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशनला जातो, पोलिसांना सांगतो की अशी माझी वीट चोरीला गेली. म्हणजे वीट कुठे ठेवली होती, म्हणजे पुरून ठेवली होती. म्हणजे काय करायचं, काय नाही, मी तर रविवारी उठायचो, ती वीट पाहायचो, परत पुरून ठेवायचं. तो पोलीस चांगला होता बिचारा, कारण ठीक आहे या उद्या येतो, मला भेटेल. त्याला वाटलं उद्या पोलीस एवढा म्हटलं मला भेटेल. जातो दुसऱ्या दिवशी, पोलीस काय करतो, एक दगडाची वीट त्याला देतो, आपली साधी वीट त्याच्या हातात देतो. तो धाव माझी सोन्याची होती, साधी वीट घेऊन करू काय मी. तुला करायचं तरी काय, तू फक्त काय करणार आहे की ते तिथे ठेवणार आहे आणि बघणार आहे. म्हणजे सोन्याची असो काय दगडाची असो काय, त्याला काय फरक पडतो. ही परिस्थिती आता सध्याला ते की जपून जपून जपून, पण तो स्वतःसाठी कुठंतरी आपण खर्च केला पाहिजे ना. जपून 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 शेवट परिस्थिती अशी येते ना की गळ्यामध्ये किती तुमच्या दाग इथपासून इथपर्यंत मडवलेलं जरी असेल ना तुमचं, तर शेवटला सगळंच काढायला लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा. वडिलांनी खूप कष्ट करून करून चांगल्यात मस्त बंगले, गाड्या बिड्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. पण कसं आहे की त्यांनी कष्ट केले त्यामुळे त्यांना जाण होती की एक एक रुपयाची जाण होती की पैसे गावले. पण मुलांना ती जाण नव्हती ना. मुले आविर्भाव होती, उधळपट्टी, पैसा, पाणी या सगळ्या गोष्टींचा नुसता उधळ लावला होता. वडिलांना खूप बिचारांना काळजी होती की बाबा मी गेल्यानंतर ते थकले होते, आजारपणाने वेगळे होते, मी गेल्यानंतर माझी मुलं कशी राहतील. शेवट त्यांनी म्हणले मुलांना कुठंतरी डोळे उघडले गेले पाहिजे. पण मी एवढा आजारी पडलेलो, मी किती दिवस जगते, कसं डोळे उघडायचे. शेवट त्या माऊली त्यांनी काय केलं की फक्त मुलाला जवळ बोलवलं. शेवटचे घटकावडीला मोजत होते, मुलाला जवळ बोलवलं, मला आजपर्यंत तू कधी काही माझं ऐकलं, तुझ्यासाठी सगळं करून ठेवलं, पण तू काय ऐकलं नाही. एक गोष्ट माझी ऐकशील का रे, मी मरतोय, एक गोष्ट माझी ऐकशील का. त्यांना बोला ना बाबा, मी ऐकन तुमची, सांगा का असं म्हणताय तुम्ही. त्याच्याही डोळ्यात पाणी पिताय का त्याच्याबरोबर. फक्त काय करायचं माहिती का, आता मी ज्यावेळेस मरेन ना त्यावेळेस काय कर फक्त माहिती का की शेवटला माहितीवरती ज्यावेळेस मला जाळतील ना त्यावेळेस माझ्या पायामध्ये मला बूट घालून जा. ठीक आहे मग बुट घालायचे, पुढे पैसे खर्च करायचे, दादा बाबांचे बुट पण वापरणार असं त्याने विचार केला. ठीक आहे. शेवट वडील मेले, वडील मेल्यानंतर सगळ्या विधी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि शेवट ज्यावेळेस हे उचलायचं होतं
त्यावेळेस ठेवले नाही, वडिलांना कुठं झाला लागेल त्यांच्या वडिलांची इच्छा आहे नाही म्हणले. आता तुम्ही विचार करा, आपल्या इथं जर अशा पद्धतीने काय झालं तर माहितीच्या त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीमध्ये काय पायामध्ये घातलं जाऊन दिलं का, हातामध्ये काय ठेवलं जातं का, गळ्यात काय ठेवलं जातं, काहीच नाही. बाकीचे ब्राह्मण वगैरे सगळ्या गोष्टी बाकीचे जे पंडित होते म्हणजे ज्ञानी जी माणसं होते त्यांनी नाही सांगितलं, संस्कृती तर वाचली पाहिजे. माझ्या संस्कृतीमध्ये आपण हे करू शकत नाही. शेवट कुणीच त्याला ते कुठं घालून दिले नाही, आम्ही म्हणले तुझ्यावरती बहिष्कार टाकू. असं करता करता मग शेवट मला जाऊ दे मरू द्या, कुठं वडील पाहिल्या घरी कशाला लोकांचे भांडणं करून घ्यायची. त्यांनी काय केलं, आपलं जाऊन वडिलांना तसंच विधी केला. विधी केल्यानंतर त्यांचा नोकर आला, नोकरांनी एक चिठ्ठी काढून त्या मुलाच्या हातात दिली. म्हणलं तुमच्या वडिलांनी अगोदरच मला ही चिठ्ठी दिली होती, फक्त म्हटले उघडू नको, बंद पाकिट दिलं होतं, उघडू नको. ही डायरेक्ट मी मेल्यानंतर माझ्या मुलाला मी ज्यावेळेस आगली दिला जाईल त्यावेळेस माझ्या मुलाच्या हातात आहे. त्यावेळेस त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की बाळा तू किती आविर्भावात जाऊ की पैशा पाहिजे कोणत्या गोष्टी थराला आपण चाललेलो आहे की हे गेल्यानंतर काही वर घेऊन जाता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. बघ माझ्याकडे एवढं सगळं होतं पण शेवटच्या क्षणाला मी फक्त एक इच्छा व्यक्त केली होती की माझ्या पायामध्ये बूट घालून मला तू जाळ, ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली नाही. पण तू काय करतोय, कुठंतरी तू समाजाची जी भूमिका घेतली पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे. परमेश्वराने एक गोष्ट महत्वाची केलेली की वर काही घेऊन जाता येत नाही, जे काय ते ठेवता येतं. एक तर ठेवायचं किंवा वाटायचं. आता तुकाराम महाराजांनी एवढे आपण तर दानी नाही, वाटून जाणं ठेवून तर जाऊ शकतो आपण, वाटून जाणं एवढे काही नाही. आणि एक विचार करा, परमेश्वर जर खरंच घेऊन जायचा विचार जर केला तर की काहीतरी तुम्हाला वरती घेऊन जाता आलं तर मग काय केलं, काय केलं, काय काय नेलं असतं. याला नाही ठेवायचं, वासवण्यासारखं घेऊन ते सोने घेऊन गेलं असतं, बाकी काही घेऊन आले, सोनं घेऊन गेलं. तिचं काय सोनं तर सोनं काय शेजाऱ्या पाजाऱ्याचं घेऊन गेल्या मग वर गेलं तिला म्हणले असते तुला पाहिजे ना, ये वर. खूप छान गोष्टी आपल्याजवळ केल्या निसर्गाने केलेल्याच आहे की तुम्हाला वरती काही घेऊन जाता येणार नाही, घेऊनच जायला लागणार आहे. घेऊन जाणं किंवा वाटून जाणं. आता मी जसं म्हटलं तुम्हाला वाटून जाणं, तुकाराम महाराजांनी एवढे आपण पुण्यवान नाही एवढे दानशूर नाहीत वाटून जायला, वाटून नाही ठेवून जा. हे ठेवूनच जायचं मग कशाचं मी 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 मी. परमेश्वराने खूप छान गोष्टी केल्या की येण्याची गोष्ट आपल्याला कळवली जाते. 9 महिने अगोदर कळवली जाते ना, कळवली कळते ना. आता कोणीतरी येणार 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 आहे ना मरणाची 1 मिनिट तरी अगोदर पाठवतो, 9 मिनिट तरी अगोदर पाठवतो, नाही पाठवतो. जर पाठवले तर 9 महिने अगोदर आल्या आल्या गेला असता माणूस जागेवर. ही नोटीस आली रे आली जागेवर. हीच निसर्गाचा नियम आहे, येणं